झिरो अवरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे भाजपचं गाव चलो अभियान जे ते सुरू करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पडतोय तो म्हणजे महाविकास आघाडीच्या सुरू असलेल्या बैठकांसंदर्भातला देखील, कारण महाविकास आघाडीच्या सर्व बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे आता ब्रेक नंतर झिरो अवरमध्ये आपण आता पाहणार आहोत की महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भातली बातमी। देशात आगामी लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागलेलं असताना देशामध्ये सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभं करण्याची भाषा करणाऱ्या इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची मूठ मात्र बळकट होत असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं। अनेक आक्षेप विलंबानंतर अखेरीस वंचित आणि महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला उपस्थित वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। या बैठकीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी वेगळी समिती नेमण्याबाबतही चर्चा झाली। तसंच आंबेडकरांच्या काही सूचनाही ऐकून घेण्यात आल्या। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतही तोडगा निघाला नाही, पण भाजपचा पराभव ही महाविकास आघाडीची प्राथमिकता असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। याशिवाय काँग्रेसनं कोल्हापूर लोकसभेची जागा संभाजीराजे छत्रपतींसाठी सोडण्याची तयारी दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। संभाजीराजे हे कोल्हापूरमधून निवडणूक लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेसोबत युती करू शकते। दरम्यान मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते आहे। काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्स मधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत। पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, आप असेल, तृणमूल असेल। आता आप आणि काँग्रेस दिल्लीमध्ये युती होते, पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं। काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये, आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या। जागा वाटपात काही विषय झाले असतील, पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत, घटक आहेत। बहुतेक पुढली एक मीटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर हे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सामील झाले। सविस्तर चर्चा झाली, पुढली दिशा ठरली। आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की आपण एकत्र राहून काम करायचं आहे, निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि देशात संविधान विरोधी जे वातावरण निर्माण केलं आहे, संविधान खतम करणारं, ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणती पावलं कोणी उचलणार नाही। आमच्यासाठी जागा वाटप हा इश्यू नाही। भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे, त्यानंतर जागा वाटप। पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव, संपूर्ण पराभव, त्यानंतर जागा वाटप येत आहे। जागा वाटपावरती चर्चा सुरू आहेत। मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही। तर या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांची इंडियाच उरली नसल्याचं धक्कादायक विधान केलं। तसंच जागा वाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल। पहिल्या टप्प्यामध्ये किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतलाय, त्यावर निम्मी चर्चा झालेली असून निम्मी चर्चा बाकी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। पाहुयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले। वापर केला जातो इंडिया आघाडी, माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही। जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पाठ झालेले आहेत। काँग्रेस वेगळी चालली आहे, एसपी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे। होऊ नये ही माझी इच्छा आहे, परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे, किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असं पाहतो। जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये
ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे. तुमच्याकडून त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात. आणि याच विषयावरती आम्ही तुम्हाला आज दुसरा प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे. तर आज 0 अवरमध्ये विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न. आज मुंबईमध्ये, उद्या दिल्लीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. वंचित सोबत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल का? 2 पर्याय, होय आणि नाही. आगामी निवडणुका पक्ष संघटनेचं काम, पदाधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत गटबाजीवरून कान उघडणी देखील केलेली आहे. तसंच विविध पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवसात तालुकानिहाय दौऱ्याचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलंय. यावेळी युवा नेते अमित ठाकरे, उपनेते अविनाश अभ्यंकरही उपस्थित होते. दरम्यान राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. पाहूया. हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग त्याचं काय झालं? नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या? अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. म्हणजे ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उबाठा सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर होते. त्यांच्या जनसंवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस होता. म्हसळा, पोलादपूर आणि माणगावात त्यांच्या सभाही झाल्या. दरम्यान वेळ काढून ते सुभाष देसाई यांच्या शेतात फेरफटका मारून आले. तिथे ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. आपल्या सभांमधून त्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारवर भरपूर टीका सुरूच ठेवली. पण आपल्याला जर का आपल्या लोकांची तारीफ करता येत नसेल तर कपाळ करंटे टीकाकार असतात जे आपलेच, त्यांना अभिमान वाटायला पाहिजे होता की जगाला जे जमलं नाही, जगाने ज्याची तारीफ केली ती मुंबई, त्या मुंबई महापालिकेचं कौतुक करायच्या ऐवजी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करताय. आणि ज्या मुंबई महापालिकेने स्वतःच्या हक्काच्या पैशाने, केंद्राच्या पैशावरती नाही, जो सागरी महामार्ग केला त्याचं श्रेय घ्यायला प्रधानमंत्री येत आहेत. प्रधानमंत्रीजी, तुमचं मुंबईत स्वागत आहे की बंद कडी कुलपामध्ये बसून, कडेकोट बंदोबस्तामध्ये बसून संपूर्णपणे जी सुप्रीम कोर्टाने एक चौकट आखून दिली होती ती तोडून मोडून तू शिवसेना माझ्या चोरांच्या हातामध्ये दिली, माझी शिवसेना चोराच्या हातात दिली. त्याच्यापेक्षा जनतेत तू पण येऊन उभा राहा, मी पण येऊन उभा राहतो आणि ज्याला दिले त्या मिंद्याला पण उभं कर आणि जनतेत सांग शिवसेना कोणाची, जनता कोणाला तुडवेल ते मला मान्य आहे. तुम्ही आत्तापर्यंत बोंबलून सांगताय सगळ्यांना की अब की बार 400 पार, ना अब की बार आर पार, ना पण 400 पार होणार आहात.
तर मग अजूनही फोडाफोडी का करताय? बरं, फोडाफोडी करताय ते करताय, आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना? उद्धव ठाकरेकडे कोणता पक्ष आहे? नाहीच आहे. उद्धव ठाकरेकडे चिन्ह आहे? नाही आहे. मग उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या सोबत जे निष्ठेने राहिले त्यांच्या मागे तुम्ही का लागलात? एवढे तुम्ही विश्वगुरू आहात, तुमची महाशक्ती आहे. मग माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या आणि त्या सामान्य माणसाबरोबर असलेल्या अतिथी सामान्य माणसाच्या घराघरामध्ये ईडी सीबीआय का घालताय? तर महाविकास आघाडी संदर्भात आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरकडे. तर 0 आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया त्यावर एक नजर टाकणार आहोत. आज मुंबईत उद्या दिल्लीत महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. वंचित सोबत जागा वाटपाची चर्चा यशस्वी होईल का? काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत प्रेक्षकांच्या त्यावर एक नजर टाकूयात. एक्सवरती शेख जब्बार म्हणतात महाविकास आघाडी पुढे आता वंचितला सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यानंतर एक्सवरती धोंडप्पा नंदे म्हणतात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत जायचंय पण दखल घेताना दिसत नाही. त्यानंतर युट्यूबवरती सौदागर बोरगे म्हणतात वंचित बहुजन आघाडीला 1 जागा देणार असतील तर कधीही यांची युती होणार नाही. पाठोपाठ पुढची प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत युट्यूबवरून. नितीन गाढवे यांची. नितीन म्हणतात संविधान वाचवलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांनी योग्य भूमिका बजावली पाहिजे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून सिद्धार्थ लहाने यांची. सिद्धार्थ म्हणतात वंचितची महाविकास आघाडी सोबत आघाडी झाली पाहिजे. तर इंस्टाग्रामवरती आदित्य मुळे म्हणतात महाविकास आघाडी सोबत वंचित जाणार नाही आणि जरी युती झाली तरी जास्त दिवस वंचित काँग्रेस सोबत नसेल. आधीच वंचितचे काँग्रेस सोबत खटके उडतायत. तर आजच्या दुसऱ्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे. तर काय कौल दिलेला आहे आज प्रेक्षकांनी? एकूण मतं युट्यूबवरती प्राप्त झाली आहेत 20,000. 20,000 मतांपैकी होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी आहे 79%. 21% म्हणतायत नाही. त्यानंतर इंस्टाग्रामवरती 3,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 65%. नाही म्हणतात 35%. तर फेसबुकवरती आलेली आपण प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर प्रतिक्रियांमध्ये थेटपणे आपल्याला पाहायला मिळत आहे होय म्हणणाऱ्यांचा आकडा 55%. 45% म्हणतात नाही. तर एक्सवरती व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांची जर आपण टक्केवारी पाहिली तर नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 39%. 61% म्हणतात होय. बघता बघता नव्या वर्षाचा पहिला महिना संपला सुद्धा. युत्या आघाड्यांना जागा वाटपांच्या चर्चांना वेग आलेला दिसतोय. नेत्यांच्या बैठका, दौरे, भाषणं वाढलेले दिसतात. तलवारी म्यानातून बाहेर पडलेल्या दिसतात. आरोप प्रत्यारोपांना आता धार आलेली दिसतेय. थोडक्यात काय तर लोकसभा निवडणूक वातावरणामध्ये दिसू लागली आहे. आता ती फक्त लोकसभा निवडणूक असेल की तिच्या सोबत हलक्या पावलांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सुद्धा येते हे आपल्याला महिनाभरामध्ये कळणारच आहे. असे छोटे मोठे धक्के देण्यासाठी, विरोधकांना गाफील गाठण्यासाठी मोदी शहा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत असं सध्याचं चित्र आहे. घोडा मैदान जवळच आहे. कोण जिंकणार 2024 ची लढाई याकडे आपलं बारीक लक्ष असणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.